आज कालच्या दिवसापासून प्रचंड मेहनत पंचांची देखील पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये. घरच्या मैदानावर खेळत असताना यजमान तर दुसऱ्या बाजूला पाहुणा संघ या दोन संघांमध्ये पाहायला मिळते. इतिहासाच्या पानावर रहितेच्या मनावर मार्तींच्या कणावर विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणार राजा शिवछत्रपती. माझ्या राजाला मानाचा तिवार मुजरा. जय जिजाऊ जय शिवराय. गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळतोय. ज्याने मागच्या मॅच मध्ये गोलंदाजीच्या जोरावर मॅच आपल्या बाजूने वळवली असा हा गोलंदाज पाहायला मिळतोय. एका बाजूला विकी पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज गोलंदाजी मार्कवर राकेश. संघाचा प्रमुख गोलंदाज मागच्या मॅच मध्ये फिरकीच्या जोरावर आपल्या संघाला विजय संपादन केलं. शॉर्ट रनअप घेऊन पहिलाच बॉल धीम्या गतीने हलक्या हाताने सॉफ्ट हँडने फटका सजवलाय. विकी पाटीलने सन्मान दिला जातोय चांगल्या बॉलला आणि आज मोठ्या खेळाडूचं लक्षण आहे ते या मॅच मध्ये पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक अगदी ऑस्ट्रेलिया स्टाईलने सजवलं गेलंय. पाहायला गेला तर लॉंग ऑन तैनात केलाय. मिड विकेट क्षेत्ररक्षक आहेत. वर्तुळाच्या आतमध्ये 9 खेळाडू पाहायला मिळतात. स्लीप मध्ये क्षेत्ररक्षक तयार आहे. इथे मात्र फटका चाललाय. टाटा बाय बाय करत एकच धाव. पाहायला गेलं तर वर्तुळ जर कंप्लीट असता तर नक्कीच या 6 धावा मिळाल्या असत्या. मात्र एकच धाव. घोषित क्षेत्राकडे बॉल वळताना पाहायला मिळतोय. बॉल मैदानच्या आतमध्ये पुरवायचे आहेत. संयोजकांना विनंती असेल नवीन बॉल मैदानच्या आतमध्ये. इथे मात्र चांगली मॅच पाहायला मिळते. दुसऱ्याच बॉलवर बिगेटचा प्रयत्न केला होता विकी पाटीलने. एकच धाव तुर्बे टीम साठी. पहिला धाव ऍड करतोय टोटल मध्ये श्री गणेश गावतोय तुर्बे टीम साठी. 30+ क्रिकेट सातत्याने विकी गाजवत आलाय. आज मात्र चांगला खेळ करावा लागेल या मैदानावर. दुसऱ्या बाजूने राकेश एक चांगला गोलंदाज म्हणून त्याची संघात ओळख आहे. प्रमुख गोलंदाज. इथे मात्र बिग हिटचा प्रयत्न. फटका फासला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. लॉंग ऑफला टिपला असेल. फलंदाज विकी पाटील बॅक टू द गोल. टीम तुर्बेला लागले पहिला धक्का. दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न अगदी जाल बिनलं होतं विकी पाटील साठी आणि ज्या खेळाडूसाठी हे जाल रचलं होतं त्या दिग्गज खेळाडूला परतावलं लावलंय. पहिल्याच दुसऱ्याच बॉलवर विकीला फसवलं गेलं. अगदी पहिला बॉल डॉट केला त्यानंतर सिंगल घेतले विकीने. तिसऱ्या बॉलला विकीला परतावलाय. टीमची इथे मात्र गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. दिवा कोलीवाडा ब संघाच्या जिद्दीने आणि त्या जोशाने उतरलाय आणि या संघाचे खंदे समर्थक राकेश दादा पाटील या संघाला सपोर्ट करण्यासाठी पाहायला मिळतात. या मॅचचा आनंद घेतात. दमदार अशी स्पर्धा समर्थ स्पोर्टचे सर्वेसर्वा त्यांच्या माध्यमातून या संघाला नेहमीच मग पाठबळ असतं. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये हा संघ देखील सातत्याने खेळताना पाहायला मिळतोय. आज देखील आपल्या घरच्या मैदानावर खेळत असताना खेळपट्टीचा तितकाच अनुभव आहे आणि चांगला खेळ करत असताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये दाखल होतोय. समीरला प्राचारण करण्यात आलंय 3ऱ्या क्रमांकावर. गोलंदाजी आतापर्यंत चांगली होताना पाहायला मिळतोय. इथे मात्र अजून एक बिगेटचा प्रयत्न. चांगला यष्टिरक्षण करतोय प्रितेश मिरकुटे. चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. अचूक भूमिका या स्पर्धेमध्ये पाहायला गेलं तर प्रत्यक्ष देखील पहिल्या मॅच मध्ये खेळ भरताना पाहायला मिळालं होतं. 18 धावांचं योगदान देणारी खेळी प्रितेश मिरकुटेची. एकाच संघासाठी संकटमोचक खेळ त्याने देखील केला या स्पर्धेमध्ये. इथे मात्र लांबच लांब खूपच लांब स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका. आउट ऑफ द पार्क. यूज इट 6. षटकार.
7 धावा धावफलकावर राकेशवर आक्रमण पाहायला मिळतो आहे. चांगला स्ट्रोक समीरच्या बॅटमधून पाहायला मिळाला. नितांत गरज होती तुर्ब टीमला आणि त्याच अनुषंगाने आता मात्र फटकेबाजी करत असताना चांगल्या फटक्यांसाठी जाणला जातो. आक्रमण आणि आक्रमण करत असताना मात्र प्रोत्साहन करण्याचं काम चालू टीम दिवा बच खेळाडूंना प्रोत्साहन करण्याचं काम चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र चांगला बॉल हाताळला होता. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येतोय वेगाने. दुसरीचा प्रयत्न केलाय मात्र नकार दिलाय अजयने आणि षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न. धावफलकावर 1 बाद 8. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. प्रभावित केलं या षटकात. चला टीम मीटिंग न घेता लगेचच सामना चालू ठेवायचा आहे. टीम दिवाली कोलीवाडा संघाला विनंती असेल 8 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न. धावफलकावर धावसंख्या 1 बाद 8 पाहायला मिळत आहे. दुसऱ्या षटकात कोणत्या गोलंदाजीचा वापर केला जाईल याकडे देखील लक्ष असेल. रुपेश मडवी या गोलंदाजीचा वापर करण्यात आलाय. अगदी पाहायला गेला तर अनुभव आहे आणि अनुभवाची सिदोरी अजय तर दुसऱ्या बाजूला समीर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आघाडीला आलाय अजय कडून देखील अशा पल्लवित झाल्या असतील. आता मात्र टीम तुर्बेसाठी कशा प्रकारचा खेळ करेल याकडे देखील लक्ष असेल. चांगली मॅच होईल यात मात्र शंका नसेल. मात्र समोरचा देखील संघ तितकाच ताकदवान संघ. पहिलाच बॉल फेस करत असताना ओव्हर विकेट यावेळेचा जमीन लगतचा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय आणि चांगलं फिल्डिंग डिपार्टमेंट पाहायला मिळतोय. 2 धावा योगेश कोहली चेंडूच्या मागे फील्ड करताना पाहायला मिळाल्या आणि या 2च्या जोरावर धावफलक जाऊन पोहोचलते डबल डिजिटल मध्ये 10 या अंकावर. सुरुवात तर चांगली पाहायला मिळते मात्र गोलंदाजी खूप सुंदर पाहायला मिळतोय. पडल्यानंतर चेंडू कट होताना पाहायला मिळतोय. ऑफ स्ट्रिक कडे वॉट यार्कचा प्रयत्न आहे गोलंदाजीचा. पाहायला गेलं तर गोलंदाजीची शैली अगदी हरभजन सिंग सारखी ही शैली पाहायला मिळते या गोलंदाजीची. प्रभावित केलं या षटकात त्यांनी देखील. चांगला बॉल इथे मात्र कट केला. लेटकटचा फटका सजवलाय. 1च धाव मिळेल आणि या 1च्या जोरावर धावफलक जाऊन पोहोचेल ते 11 या धावसंख्येवर. शांत सुरुवात. संघाला संयमी खेळ करतोय समीर. खराब चेंडूंची वाट लावतो. चांगल्या बॉलला डिफेन्स केला जातो. सन्मान केला जातो. अगदी सन्मानजनक धावसंख्या उभी करत असताना आतापर्यंत स्कोअर बोर्डवर धावसंख्या जमली गेली 11. इथे मात्र बिग हिटचा प्रयत्न. योगेश चेंडू खाली आहेत आणि टिपला गेलाय सेल. फलंदाज होईल समीर. बॅक टू डगआउट. धक्का नंबर टीम तुर्बेला दुसरा. पाहायला गेलं तर पहिल्या षटकात देखील राकेशने षटक हाताळलं होतं. 3ऱ्या बॉलवर आउट केलं होतं. या षटकात देखील रुपेशने 3ऱ्याच बॉलवर फलंदाजला समीरला बाद केलाय. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळतोय. प्रभावित केले दिवाली कोलीवाडा टीमने या मॅच मध्ये. आयोजक या मॅचचा आनंद घेत असताना संपूर्ण कमिटी या मॅचचा आनंद घेत असताना मग श्रीकृष्ण मित्र मंडळ, साईनाथ मित्र मंडळ, 40+ दिवा कोलीवाडा, नवसाथी मित्र मंडळ, उत्कर्ष मित्र मंडळ, 30+ दिवा कोलीवाडा हे सर्व मॅचचा आनंद घेत असताना इथे प्रोत्साहन करण्यासाठी दिवा कोलीवाडा ब संघाला सर्व समर्थक या मॅचचा आनंद घेत असताना आपल्या गावचा संघ खेळतोय आणि त्यांना पाठबळ वाढवण्यासाठी हे मॅच पाहायला मिळतोय. अत्यंत महत्वाची बाब आहे. पाहायला गेलं तर घरच्या मैदानावर खेळत असताना आपल्या खेळाडूंकडून आपल्या प्रेक्षकांकडून प्रोत्साहन मिळतो संघाला. तितकंच आत्मविश्वास आपला वाढत असतो. पुढचा बॉल इथे मात्र बिग हिट केलाय. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग रिजनच्या वरून धाडलाय 6 धावांसाठी षटकार आणि धावफलकावर धावसंख्या जमवली गेली ती 17. पहिल्याच बॉलवर स्वप्नीलने ब्लास्ट केलाय. अगदी कर्णधारांनी संकेतने सांगितलंय की आता जाऊन तुला खेळायचं आहे आणि तोच खेळ करत असताना स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये चांगली फटकेबाजी करतोय. मैदानाच्या आतमध्ये सुरेख खेळ चालू असताना प्रभावित केलंय या फलंदाजाने. या पट्ट्याने चांगला खेळ केलाय आतापर्यंत. मात्र गोलंदाजी देखील चांगली करावी लागेल. चांगला खेळ करताना पाहायला मिळतोय. 2 बॉलचा शिल्लक खेळ अजूनही बाकी आहे.
17 धावा धावफलकावर. गोलंदाजी मात्र या षटकात देखील धावा येताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकात राकेशने धावा खर्च केले होते अवघ्या 8. त्यानंतर दुसऱ्या षटकात धावांची भूक वाढले. इथे मात्र वाईड बॉल +1 टोटल 2 धावा ऍड होतील आणि या 2च्या जोरावर धावफलक जाऊन पोहोचेल ते 19 या धावसंख्येवर. धावसंख्या देखील आकार घेताना पाहायला मिळतोय. तुर्भे संघाला अपेक्षा आहे किमान 30-35 धावा उभ्या कराव्यात. समोरचा देखील संघ तितकाच ताकदवान संघ म्हणून ओळखला जातो दिवा कोलीवाडा ब संघाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अचूक यष्टिरक्षण पाहायला मिळतोय. प्रितेश मुरकुटे फील्ड करताना पाहायला मिळतोय. यष्ट्यांच्या मागे यष्ट्यांना खेटून उभा आहे. दर्जेदार यष्टिरक्षण पाहायला मिळतोय. धावफलकावर धावसंख्या जमवली गेली ते 19. सुंदर गोलंदाजी. अजून 5 बॉलचा खेळ संपन्न झाला. या षटकातील अंतिम बॉल फेकण्यासाठी सज्ज. इथे मात्र अप्पर कटचा फटका वीरेंद्र सहवाग स्टाईलने फटका सजवला होता. मात्र फटका फसलाय. फलंदाज स्वप्नेल धक्का लागतोय तुर्भे टीमला. 3रा दबाव दबाव चांगली गोलंदाजी. कधी क्षणात रंग बदलणारा हा क्रिकेटचा खेळ. कधी तुर्भेकडे तर कधी दिवा कोलीवाडा ब कडे अशी मॅच पाहायला मिळते. या 2 संघांमध्ये युद्धाचा आव असणार हे खेळ. मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळतोय. चांगले संघ आहेत. दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात सातत्याने खेळत असतात. मग नवी मुंबई टेनिस क्रिकेट म्हटलं की मग एक क्रिकेटला उंचावलंय. आज 30+ क्रिकेटचं एक चांगलं त्यांनी प्लॅटफॉर्म उभं केलंय. धावफलकावर धावसंख्या 19. एक हक्काचं व्यासपीठ मिळून दिलंय. पाहायला गेलं तर अंडर 16, 17, 18, 19 अशा मॅचेस बऱ्याच होतात. मात्र जे त्यानंतर मग मधलं क्रिकेट अंडर 23, अंडर 40, अंडर 24 असे बरेच खेळाडू असतात. मात्र 30+ नंतर झाल्यानंतर काही खेळाडू रिटायर होतात. त्या खेळाडूंसाठी हक्काचं व्यासपीठ इथे मिळून दिलंय. पाहायला गेलं तर 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर अजय हा खेळाडू सलामीला आलेला. त्याला आता मात्र संधी मिळाली. पाहायला गेलं तर 3ऱ्या षटकात प्राचार्याने गोलंदाजी मार्कवर पाहतोय. हरिकेश गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिलाच बॉल ओव्हर द विकेट करून अगदी 5व्या गतीचा बॉल. पंचांचा इशारा येतो. आउटसाइड द ऑफ स्टंप लेग स्ट्रिकवर बॉल फेकायचा होता गोलंदाजाला. मात्र खूपच बाहेर बॉल फेकताना व्हाईट यार्डचा प्रयत्न आहे. मात्र खरा बॉल फेकताना पाहायला मिळतोय. अतिरिक्त मध्ये भर पडेल आणि या एकेरीच्या जोरावर धावफलक जाऊन पोहोचलाय तो 20 या धावसंख्येवर. सुंदर सुंदर खेळ चालू असताना मैदानच्या आतमध्ये विपुलने ज्या मॅच मध्ये मागच्या मॅच मध्ये 3 बॉल 6 असताना षटकार ठोकत सामना जिंकवला. मात्र या मॅच मध्ये कुठेतरी अडथळा आहे. हरिकेश नावाचं हे वादळ गोलंदाजी खूप सुंदर पाहायला मिळतोय. व्हेरिएशन त्याच्याकडे आहेत आणि स्विंग इन मिस करत असताना डॉट बॉल फेकतोय पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय. प्रोत्साहित करतात प्रेक्षक या संघाला आणि प्रेक्षकांचा सपोर्ट आत्मविश्वास वाढवतोय खेळाडूंना. चांगली मॅच पाहायला मिळतोय. पाहायला गेलं तर सूर्य देखील आता काही क्षणातच असताना पाहायला मिळेल. मात्र मैदान पाहायला तर खूप सुसज्ज असे हे मैदान. बिगेटचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तो वेगाने येतो आहे आणि सोपा झेल सुटला गेलाय. फलंदाज विपुल सारख्या दिग्गज खेळाडूला जीवनदान मिळताना अजय या खेळाडूला जीवनदान मिळताना पाहायला मिळतोय आणि या 2च्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचलाय तो 22 ऑन द स्कोअर बोर्ड. चांगली धावसंख्या प्रयत्न केले होते क्षेत्ररक्षकाने. मात्र झेल कॅरी करू शकले नाही. झेल भूमीला दान. इथे मात्र प्रोत्साहन देतात खेळाडूंना. प्रितेश मिरकुटे यष्ट्यांच्या मागे खेटून उभा आहे. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवर हरिकेश. इथे मात्र स्लॉट मध्ये चेंडूला पाठवलाय. आउट ऑफ द पार्क. यूज 6 षटकार आणि या 6च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला तो 28 धावा. अजय या खेळाडूचा झेल सुटल्यानंतर त्याच्या बॅट मधून आक्रमणाला सुरुवात केली. अजयने आघाडीला आलाय आणि तो सिद्ध करतोय आता स्वतःला. प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये. गोलंदाजी करणाऱ्या संघाचा देखील मनसुबा असेल की कमीत कमी 30च्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न असेल हरिकेशचा. मात्र त्याच्या विपरीत फटकेबाजी पाहायला मिळते तुर्भे टीमची. काय फटकेबाजी पाहायला मिळतोय. काय तो फटका होता. चेंडूला सरळ पाठवलाय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून 6 धावांसाठी
पाहायला मिळाला. थोडस क्षेत्रक्षणामध्ये बदल करत असताना पाहायला मिळतोय गोलंदाज हरिकेश. पुढचा बॉल हरिकेशचा ओव्हर द विकेट कडून मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल दबाव निर्माण करायचा गोलंदाजाला, मात्र फलंदाजी तितकीच चांगली पाहायला मिळतोय. धावफलकावर धावसंख्या जोडल्या गेल्या त्या 28 धावा. चांगली धावसंख्या पाहायला मिळते. अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक. 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. पुढचा बॉल इथे मात्र फुल टॉस होता. फुलर लाईनचा बॉल आणि रन घेण्याच्या प्रयत्नात अजयला परतावं लागतंय. टीम तुर्बेला धक्का लागतोय. 4था धक्का लागतोय टीम तुर्बेला. चांगला कमबॅक करून दिलं या षटकामध्ये. पाहायला गेलं तर या षटकातील अंतिम बॉल. नवीन फलंदाज मैदानाकडे प्रस्थापन करत असताना चांगली मॅच पाहायला मिळते. यानंतरचा होणारा सामना विनर विरोधात धारावी टीम सज्ज असेल. आता मात्र धारावी विरोधात विनर अशी मॅच पाहायला मिळेल. या षटकातील अंतिम बॉल शिल्लक. नवीन फलंदाज मैदानाकडे वाटचाल करत असताना पाहायला मिळतोय. क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल झालाय बंटी. आता बंटीला देखील चांगला स्ट्रोक खेळणे गरजेची बाब आहे. दुसऱ्या बाजूने फलंदाजी करणाऱ्या संघाच्या विपरीत होताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाजी करणारा दिवा कोलीवाडा 30+ ब चा संघ पाहतोय. सुंदर षटक आतापर्यंत फेकले गेले. पहिल्या षटकात राकेशने धावा खर्च केल्या होत्या. 8 धावा केल्या होत्या. अगदी त्याच अनुषंगाने आता मात्र गोलंदाजी होत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इथे हलक्या हाताने बॉल फेकला होता. स्लो वन ज्याला फेकला होता. पहिली रन वेगाने कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न धावचीच्या स्वरूपात फलंदाज विपुलला परतावं लागतंय आणि धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर जमा केल्यात 29 आणि 30 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 3 षटकांचा सामना जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 30 ची गरज. पाहायला गेलं तर गोलंदाजी समरीकरण पाहायला गेलं तर पहिल्या षटकात राकेश आला गोलंदाजी करायला. धावा त्याने खर्च केल्यात 8 आणि 1 विकेट प्राप्त केला. दुसऱ्या षटकात रुपेश आला. धावा खर्च केल्यात 11 आणि 2 विकेट प्राप्त केल्यात. तिसऱ्या षटकात हरिकेश आला. धावा खर्च केल्यात 9 आणि 1 विकेट प्राप्त केलाय. असं करून टोटल 29 धावा उभ्या केल्यात आणि 30 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे टीम दिवा कोलीवाडा संघाला. तर दुसऱ्या बाजूला धावा वाचवायच्या आहेत टीम तुर्बेला. कशा प्रकारे या धावा वाचवल्या जातील याकडे लक्ष असेल. भरत मडवीने 2 बॉल 2 सिक्स मारले तर प्रशांत कानुलकर कडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज. चला तुर्बे संघ लगेच फिल्डिंग सेट करून घ्यायचे. बेल आपल्याकडे खूपच कमी आहेत. अजून पाहायला गेलं तर सामने बाकी आहेत. 3 सामने बाकी आहेत. त्यामुळे सर्वांचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे. सूर्य अस्ताला गेला. आता मात्र स्पीडअप करायचं आहे. राकेश मडवी आणि भावेश मडवी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा इशारा तो ग्रीन सिग्नल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते. स्वप्नेल
सूर्यनारायण जर उगवला नसता तर आकाशाचा रंग समजला नसता. छत्रपती शिवाजी महाराज आपण नसतात तर हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. माझ्या राजाला या स्पर्धेच्या माध्यमातून तिबार मानाचा मुजरा. जय जिजाऊ जय शिवराय. पहिलाच बॉल वेगाने टाकलाय, त्याला दिशा दिली आहे, चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये एकच धाव. श्री गणेश होतो टीम दिवाली कोलीवाडा संघाचा. दिवा कोलीवाडा संघाचा चांगली पाल मिळते फटकेबाजी. पहिल्याच बॉलवर सिंगल प्राप्त केले. दिवा कोलीवाडा टीम ब संघ मैदानच्या आतमध्ये खेळ करत असताना सुंदर खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने गोलंदाजी मार्कवर स्वप्नीलला पाहतोय. चांगलं षटक फेकावं लागेल टीम साठी. पुढचा बॉल स्वप्नीलचा वेगाने टाकण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय. आउटसाइड द ऑफ स्टंप अतिरिक्त मध्ये भर पडेल आणि या 21च्या जोरावर धावफलक जाऊन पोहोचेल ते 2 या धावसंख्येवर. सुंदर मॅच रंगताना पाहायला मिळते. क्रीडांगणाच्या आतमध्ये 30 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना दिवा कोलीवाडा 30+ बचा संघ चांगला प्रयत्न आहेत. पुढचा बॉल इथे मात्र वेगाने टाकला होता बॉल. प्रचंड वेग पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण दर्जेदार पाहायला मिळतोय. शॉट मिडॉनला एकच धाव आणि या 21च्या जोरावर धावफलक जाऊन पोहोचेल ते 3 या धावसंख्येवर. शांत खेळ चालू आहे मैदानच्या आतमध्ये. सुंदर खेळ पाहायला मिळतोय. प्रभावित केलं या खेळाडूने. राखीचा विचार केला तर त्याची गोलंदाजी देखील सुंदर पाहायला मिळाली. रनअप छोटा असतो मात्र बॉल व्हेरिएशन मग त्यांना फ्लाइट देतो. इथे मात्र ताकदीचा फटका चेंडूला स्कवर रिजन कडे अप्रतिम झेल टिपला गेलाय. फलंदाज राकेश टीम दिवा कोलीवाडा संघाला धक्का नंबर लागतोय पहिला. राकेश बॅक टू द आउट. थोडासा संघ अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. पहिला अडथळा दूर करत असताना स्वप्नील हा गोलंदाज ज्या खेळाडूसाठी जाळं विणलं होतं अगदी त्या जाळ्यामध्ये पहिला विकेट प्राप्त करतोय. यश पहिलं यश. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये प्रितेश मिरकुटे दाखल होत असताना 3रा क्रमांकावर. मागच्या मॅच मध्ये या देखील पट्ट्याने चांगला खेळ केला होता. 18 धावांची योगदान देणारी इनिंग पेश केली होती आणि सर्व संघ कुठेतरी अडचणीमध्ये सापडला होता. त्याने तो अडथळा दूर केला होता. मात्र कुठेतरी पहिलाच खेळाडू बाद करण्यामध्ये सफल ठरलाय. पाहायला गेलं तर दुसऱ्या बॉलवर विकेट प्राप्त करून दिले. 3ऱ्या बॉलवर विकेट प्राप्त करून दिले. पुढचा बॉल प्रितेशसाठी वेगाने टाकला. दिशा देण्याचा फटका होता मात्र पंचांचा इशारा येतोय. आउटसाइड द लेग स्टंप 1+1. टोटल 2 धावा ऍड होतील आणि या 2च्या जोरावर धावफलक जाऊन पोहोचेल ते 5 या आकड्यावर. सुरुवात चांगली पाहायला मिळते. पाहायला गेलं तर तुर्भे संघाच्या गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली होती. मात्र आतापर्यंत समीकरण पाहायला गेलं तर प्रति षटका गणिक 10 धावा घेणं गरजेचं आहे आणि 5 धावा 3 बॉल मध्ये आल्यात. इथे मात्र जमीन लगेचचा फटका ग्राउंड शॉट ज्याला म्हटला जातो अगदी त्याच फटका सजवला होता प्रितेश मिरकुटेने. सिंगल धावेने धावफलक हळूहळू पुढे जाताना पाहायला मिळतोय. गरज देखील आहे. 30 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीम दिवा कोलीवाडा मैदानच्या आतमध्ये चांगली मॅच पाहायला मिळतोय. 2 धुरंधर मैदानच्या आतमध्ये पाहतोय. एका बाजूला आघाडीचा फलंदाज भावेश मडवी तर दुसऱ्या बाजूला प्रितेश मिरकुटे. ताकदीचा फटका खेळण्याचा प्रयत्न. शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज स्वप्नीलचा. योग्य बॉल फेकत असताना अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना चांगली मॅच रंगताना पाहायला मिळते. या षटकातील अंतिम बॉल शिल्लक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर स्वप्नील. काय षटक आतापर्यंत हाताळलं. P1चं षटक फेकत असताना चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. वेगाने टाकला होता विकेटचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि दर्जेदार झेल टिपताना पाहायला मिळतोय. मोठा विकेट प्राप्त करतोय भावेश मडवी. बॅक टू द आउट. टीम तुर्बेला अजून एक सफलता प्राप्त करत असताना दुसरा धक्का लागतोय टीम दिवा कोलीवाडा ब टीमला. दबाव निर्माण केलं या मॅच मध्ये. पाहायला गेला तर थोडासा संघ गडगडलाय असं वाटतोय मात्र हे दबाव दूर करावं लागेल. प्रितेश मिरकुटेकडे आता सर्व लक्ष असेल. सर्व नजरा असतील प्रितेशकडे.
पाहायला गेलं तर पायलमध्ये मशान शांतता पाहायला मिळते टीम दिवा कोलीपाडा 30+ बच्या पायलमध्ये. दुसऱ्या बाजूने तुर्भे संघ थोडासा जल्लोष करताना पाहायला मिळतोय. स्कोर बोर्डवर धाव संख्या जमवली गेली ती 2-6. पहिले षटक निर्णायक ठरलंय. योग्य षटक फेकलं गेलं गोलंदाज स्वप्नीलच्या माध्यमातून. 12 बॉल आणि 24ची गरज या मॅच मध्ये. अजूनही आता मात्र आशा पल्लवित झाल्या असतील. प्रितेश जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत धावा बनताना पाहतील असंच काहीतरी सर्व चित्र. आता मात्र आशाभूत नजरेने प्रितेशकडे आता सर्वजण पाहतात. नवीन गोलंदाज शिनू सेकंड ओव्हरसाठी शिनू या गोलंदाजीचा प्राचरण करण्यात आलंय. चांगली गोलंदाजी करावी लागेल शिनूला या षटकामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय भूषण. 4थ्या क्रमांकावर प्राचरण करण्यात आलंय भूषण या फलंदाजाला. गोलंदाजीसाठी सज्ज होते. पहिलाच बॉल ओव्हर द विकेट कडून रनवेवरून पहिलाच बॉल फुल टॉस प्रितेश साठी आणि चेंडूला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. पटक्यामध्ये वजन पाहायला मिळतोय आणि धावा मिळतील अर्धा डझन. या 6च्या मदतीने धावफलक मुसांडी मारत असताना धावफलक जाऊन पोहोचलाय तो 12 या धावसंख्येवर. प्रितेश सारख्या फलंदाजाला असे बॉल दिले की मग चेंडू मैदानाच्या बाहेरच. मोठ्या मोठ्या फटक्यांसाठी प्रितेशला जाणला जातो आणि त्याच्या पॅड मधून हे फटके येताना पाहायला मिळतात. 11 बॉल आणि 18ची गरज या मॅच मध्ये. अजून एक बिगेटचा प्रयत्न होता. कुटप्प्याचा बॉल होता. प्रयत्न चांगले आहेत पाहायला मिळतोय. वेगाने सिंगल रन प्राप्त केलंय. या एकेरीच्या जोरावर धावफलक जाऊन पोहोचलाय ते 13 या धावसंख्येवर. समीकरण देखील बदलताना पाहायला मिळतंय. अजून जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी धावा करायच्या त्या 17. चांगली मॅच रंगताना पाहायला मिळते क्रीडांगणाच्या आतमध्ये. चांगले षटक फेकावे लागेल या षटकामध्ये. शिणूला आता मात्र डॉट बॉल फेकावे लागतील. जो नवीन आलेला फलंदाज भूषण तो स्ट्राईक एंडला येतो आहे. नॉन स्ट्राईक एंड कडे प्रितेश मिरकुडे. जास्तीत जास्त स्ट्राईक प्रितेश मिरकुडेला देणं आता महत्वाचं आहे. इथे मात्र अजून एक तडाखा पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाच्या वरतून धाडलाय आउट ऑफ द पार्क. यूज इट 6 षटकार. पॅव्हलियन मधून जल्लोष पाहायला मिळतोय. चेहऱ्यावर स्मित हास्य राकेश दादा पाटील यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय. अजून 2 षटकार ठोकले तर भूषणसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आदरणीय राकेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात येईल या खेळाडूला. चांगली धावसंख्या सेट करत असताना 9 बॉल आणि 11ची गरज या मॅच मध्ये. उलटफेर करताना पाहायला मिळतोय. गोलंदाज आता मात्र मागडा होत असताना पाहायला मिळतोय. मोठं षटक घेण्याचा प्रयत्नात आहे भूषण. भूषण देखील चांगला खेळ करताना पाहायला मिळतोय. अजून एक बिगेटचा प्रयत्न घोषित क्षेत्राकडे मात्र झेल टिपला गेलाय. फलंदाज होईल भूषण बाद. टीमला लागतोय धक्का. विकीने काय कॅच पकडलाय. सुंदर झेल पकडला गेला विकीच्या माध्यमातून. 2 6 साठी समर्थ स्पोर्टचे सर्वेसर्वा राकेश पाटील दादा यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येणार आहे खेळाडूला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय भरत. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि धावा करायच्या त्या 11. 2 बॉल आणि 11ची गरज या मॅच मध्ये. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळाली. मात्र जल्लोष देखील पॅव्हलियन मध्ये पाहायला मिळतोय. चेहऱ्यावर स्मित हास्य सर्व प्रेक्षक राजाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतंय. आज मात्र या संघाला सपोर्ट करण्यासाठी भरपूर मान्यवर पाहायला मिळतात. दिवा कोलीवाडा ब संघाला लेट कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव बॉल फेकत असताना मॅच वर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न पाहायला गेला तर पहिल्या 2 बॉल 3 बॉलवर पकड मजबूत केली होती दिवा कोलीवाडा टीमने. त्यानंतर पलटवार करताना पाहायला मिळतोय. चांगलं 1-6 ला 500 रुपयाचं कॅश प्राइज आपला दिवा कोलीवाडा यांच्या माध्यमातून विक्रांत दादा पाटील यांच्या शुभ हस्ते देण्यात येणार आहे. आपला दिवा कोलीवाडा 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय.
एक 6 ला. इथे मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. एकदा वेगाने कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न चालवला आहे आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. या 2च्या जोरावर पाहायला गेलं तर धावपळ जाऊन पोहोचले ते 21 या धावसंख्येवर. थोडस खेळाडूंनी सेलिब्रेशन केलं होतं मात्र धावा 2 कंप्लीट झाल्या. षटक क्रमांक 2चा खेळ संपन्न. धाव बलकावर धावसंख्या जमवली गेली होती 21-21. चला स्पीडअप करायचंय. तुर्बे टीम आपल्याला विनंती असेल अजूनही 9 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. 6 बॉल आणि 9ची गरज. धाव बलकावर धावसंख्या जमवल्या गेल्या त्या 21. सहा बॉल आणि 9 धावांची गरज. या मॅच मध्ये उत्कंठा फार पाहायला मिळते सर्वांना. आज पाहायला गेलं तर घरच्या मैदानावर खेळत असताना दिवा कोलीवाडा ब संघाला त्यांच्या खंदे समर्थक भरपूर प्रतिसाद करताना पाहायला मिळतोय. आज पॅव्हलियन मधून दिवा कोलीवाडाचा नावाचा जयघोष पाहायला मिळतोय. त्यांचे खंदे समर्थक या संघाला सपोर्ट करत असताना गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. गोलंदाज विकीवर विश्वास दाखवलाय कर्णधार संकेतने. या मॅच मध्ये खूप चांगली पाहायला मिळते. एका बाजूला प्रितेश मिरकुटे तर दुसऱ्या बाजूला विकी. कोणता फलंदाज तर गोलंदाज हवी ठरेल याकडे देखील लक्ष असेल. 6 बॉल आणि 9 धावा वाचवायच्यात विकीला. या मॅच मध्ये विकी करून दाखवेल का? तर दुसऱ्या बाजूला दिवा कोलीवाडा बला विजय करण्यासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. पाहायला गेलं तर 2 फटक्यांचा काम आहे आणि हा पट्टा करून दाखवेल का? आता मात्र गरज देखील आहे. संकटात थोडासा संघ पाहायला मिळतो दिवा कोलीवाडा ब मात्र त्याच ताकदीने खेळताना पाहायला मिळतो. प्रितेश कडे आशाभूत नजरेने पाहत असेल. इथे मात्र बिग हिटचा प्रयत्न. चेंडू चाललाय. एकच धाव मिळेल. लांब लचक फटका मारला होता मात्र घोषित क्षेत्राकडे चेंडू पाहायला मिळतोय. एकच धाव. अजूनही 5 बॉल आणि 8ची गरज. सामना रंगताना पाहायला मिळतोय. सुरेख मॅच दमदार खेळ करत असताना प्रितेश मिरकुटेला पाहतोय. खेळ चांगला पाहायला मिळतोय. मन जिंकलेत आज प्रितेशने. मागच्या मॅच मध्ये देखील संघ कुठेतरी बॅकफुटला गेला होता. दिवा कोलीवाडा ब त्या मॅच मध्ये कलाटणी लावणार ते फटकेबाजी. मग प्रितेशने सर्वांची मन जिंकली त्या षटकात. काय ते चौकार आणि षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले आणि दडपण दबाव दूर केलं होतं. या मॅच मध्ये देखील तेच करायचं प्रितेशला. तर दुसऱ्या बाजूला विकीला डॉट बॉल फेकायचे आहेत. विकीला चांगले षटक फेकायचं आहे तुर्बे टीम साठी. विकी करून दाखवेल का या मॅच मध्ये? पुढचा बॉल विकीचा. चांगला बॉल पडल्यानंतर सरळ वेगाने क्षेत्ररक्षकाकडे जाताना पाहायला मिळतोय. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली. 2 धावा सहजरित्या कंप्लीट करताना या 2च्या जोरावर अंतर कमी केलं जात आहे. 4 बॉल आणि 6ची गरज. एखाद्या मोठ्या फटक्याची गरज नितांत गरज आहे टीम दिवा कोलीवाडा ब संघाला. प्रितेश करून दाखवेल का? त्याची साथ देत असताना भरत 2 धुरंदर खेळत असताना आतापर्यंत पाहायला गेला तर या संघाची गोलंदाजी ताकद आहे. वाट पाहतोय दारेवे टीम आपल्या सोबत कोणता संघ येताना पाहायला मिळेल याकडे लक्ष असेल. एक बॉल देखील महत्वाचा आहे. इथून विकीला करून दाखवावं लागेल. स्वतःवर विश्वास दाखवावा लागेल विकीला. पुढचा बॉल विकीचा फेकत असताना मलिंगा स्टाईलने बॉल फेकण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. अतिरिक्त मध्ये भर पडेल. आता मात्र 4 बॉल आणि 5ची गरज. 4 बॉल आणि 5ची गरज. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. 5 धावा करावे लागतील दिवा कोलीवाडा ब संघाला. कोणता संघ पुरे सरकेल याकडे लक्ष असेल. आता चांगला बॉल त्याला भिरकावून दिलाय. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. यूज इट. 6 आर
आणि विजय फटका प्रितेश मिरकुटेच्या बॅट मधून पाहायला मिळाला. वेल प्लेड बॉयज, हार्ड लक टीम तुर्बे. स्वतःवर विश्वास दाखवणं ही मोठी बाब असते क्रिकेटच्या खेळात आणि आज प्रितेशने दाखवलंय. एकदा नव्हे तर दोनदा करून दाखवलंय. पहिल्या मॅच मध्ये देखील संघ रबाडाच्या विरुद्ध खेळत असताना 18 धावा कुठल्या होत्या. या मॅच मध्ये देखील प्रितेशने धावा कुठल्यात 17 आणि या मॅचचा हिरो ठरतोय प्रितेश मिरकुटे. तर राकेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते या खेळाडूचा गौरव केला जाईल. समर्थ स्पोर्टचे सर्वेसर्वा राकेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते या खेळाडूचा गौरव केला जाईल. प्रितेश मिरकुटेला सन्मानित केले जात आहे. आदरणीय दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस राकेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते प्रितेश मिरकुटेचा सन्मान केला जाईल.